पाकिस्तानला आता चीनकडून मदत मिळते। चीन आता 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार आहे। पाकिस्तानला चीनकडून आता BT-4 जातीच्या रणगाड्यांची मदत होते अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। सध्या भारताकडे 4200, पाकिस्तानकडे 2600 रणगाड्या आहेत। गुप्तचर संस्थांमधील सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। युद्ध भयानक कापलेल्या पाकिस्तानला चीन मदत करते। चीन आता 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार असल्याची माहिती समोर येते। सध्या भारताकडे 4200 तर पाकिस्तानकडे 2600 रणगाड्या आहेत। आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे जोडलेले आहेत। ढगे सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण आता पाहतोय पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार सज्ज झालेलं आहे आणि आता संपूर्ण तयारी या ठिकाणी युद्धासाठी करताना पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे पाकिस्तानला आता चीनकडून मदत केली जाते। चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार असल्याची माहिती समोर येते। काही अंशी नक्कीच चीनचा पाकिस्तानला त्या ठिकाणी सपोर्ट मिळेल। मागच्या 10 दिवसात आपण जर पाहिलं असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्यतः युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीन हा P5 मेंबर आहे आणि त्या अनुषंगाने एका प्रस्तावामध्ये चीनची महत्वाची भूमिका राहिली की TRFचं नाव, टू द रेजिस्टन्स फ्रंटचं नाव या प्रस्तावामध्ये येऊ नये, जो पहलगाम हल्ल्याशी संबंधित त्या ठिकाणी होता। एवढंच नाही तर एक प्रकारे जे आहे चीननं पाकिस्तानची एक प्रकारे बाजू घेतलेली आहे, तटस्थपणे पहलगाम हल्ल्याची चौकशी व्हावी ही जी मागणी पाकिस्तानने केली होती त्याला सुद्धा सपोर्ट करण्याचं काम हे चायनानं त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चायनाचं आर्थिक हित त्याचबरोबर सामरिक हित लक्षात घेता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरशी संबंधित चायना हा पाकिस्तानला काही अंशी सामरिक मदत करेल, ज्यामध्ये महत्वाची शस्त्रास्त्र तो पाकिस्तानला येणाऱ्या काळामध्ये प्रोव्हाइड करू शकतो। त्याचबरोबर इंटेलिजन्स शेअरिंग जे आहे ते सुद्धा पाकिस्तान सोबत तो त्या ठिकाणी करू शकतो। माझ्या मते डिप्लोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे पाकिस्तानला सपोर्ट करण्याचं, त्याचबरोबर इकॉनॉमिक इन्फ्लुएन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे आहे पाकिस्तानला सपोर्ट करण्याचं काम हा चायना पाकिस्तानला त्या ठिकाणी करेल। पण खरोखरच चायनाचे सैनिक हे पाकिस्तानच्या भूमीवर येऊन भारताच्या विरुद्ध लढतील का? माझ्या मते ती शक्यता फार कमी मला त्या ठिकाणी वाटते। ज्याला आपण म्हणतो की बूट ऑन ग्राउंड ही पॉसिबिलिटी कमी आहे। पण शस्त्रास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आंतरराष्ट्रीय किंवा डिप्लोमॅटिक सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आर्थिक सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नक्कीच चायना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तानला मदत करेल आणि एक प्रकारे जे आहे भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल। पण चायनाचा जरी हा प्रयत्न असला तरी भारत जो आहे सक्षम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाकिस्तान त्याचबरोबर चायनाला निपटण्यासाठी। जी, जसं आपण म्हणताय की भारत सर्वच स्तरातून आता सक्षम असलेला पाहायला मिळतोय। मात्र पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली जाते, त्या संदर्भात काय सांगाल? पाकिस्तान जो आहे नक्कीच खरोखरच घाबरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या मंत्र्यांची विधानं असो, त्याचबरोबर जे आहे ज्याला आपण म्हणतो की स्क्रॅम्बलिंग ऑफ जेट्स, एक प्रकारे त्यांचे फायटर जेट जे आहेत ते LOCच्या अक्रॉस आणून ठेवणं असो, दोन त्यांच्या डिव्हिजन जे आहेत त्यामध्ये एक आर्मर्ड डिव्हिजन आहे ती LOCच्या अक्रॉस नेऊन ठेवणं, रडार जे आहे त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट हे सुद्धा जे आहे एक प्रकारे भारताच्या अक्रॉस LOCवर आणून ठेवलं, अशा प्रकारची जोरदार तयारी हा पाकिस्तान त्या ठिकाणी करताना पाहतोय। आणि त्यातलाच पुढचा टप्पा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईलची टेस्टिंग, ज्यामध्ये आता तो सरफेस टू सरफेस मिसाईलची सुद्धा जो आहे त्या ठिकाणी चाचणी करतोय। ठीक आहे, पाकिस्तानची जी आहे त्या ठिकाणी तो तयारी करतोय। त्या अनुषंगाने जे आहे भारतासोबत जर युद्ध त्या ठिकाणी झालं तर स्वतःला जे आहे प्रोजेक्ट करण्याचा किंवा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल। पण सामरिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर खरोखरच पाकिस्तान जो आहे तो भारताच्या पुढे कुठेही उभा राहू शकत नाही। कुठलेही आकडे तुम्ही घ्या, सैनिकांची संख्या त्या ठिकाणी घ्या, रणगाड्यांची संख्या त्या ठिकाणी घ्या, फायटर जेटची संख्या त्या ठिकाणी घ्या, नौदलाच्या अनुषंगाने ते सगळं कंपॅरिझन पहा, या सगळ्या अनुषंगाने पाकिस्तान जो आहे भारतासमोर कुठेच उभा राहू शकत नाही। आणि जी एक न्यूक्लिअर बोगी, एक प्रकारे अण्वस्त्राचा जो आहे बागुलबुवा करण्याचा प्रयत्न पाकिस्तान त्या ठिकाणी करतो, तसा जरी पाकिस्तान दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खरं आहे पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे। पण आपल्याकडे सुद्धा जे न्यूक्लिअर ट्रायड आहे, सर्व्हिलन्स सिस्टम आहे, S-400 सारखी मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे। म्हणून जर भारतानं ठरवलं आणि भारतानं ते ठरवलंच आहे तर त्यानुसार निर्णायक लष्करी कारवाई करण्याची भूमिका जी भारताने जर घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये भारत नक्कीच तशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करेल, त्यासाठी भारत सक्षम आहे। आणि पाकिस्तानच्या या सगळ्या कारवायांकडे किंवा या सगळ्या तयारीकडे आपलं लक्ष ठेवून आपण त्या ठिकाणी आहोत आणि त्याच अनुषंगाने आपले मिलिटरी ऑप्शन्स येणाऱ्या काळात डिसाईड होतील। जी, आपण जर पाहिलं तर या हल्ल्यानंतर भारत सरकार यांनी मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यामधील एक म्हणजे सिंधू नदीचं पाणी रोखण्यात आलं। मात्र आता त्यावरून आता पाकिस्तानकडून इशारा देण्यात येतोय, पाकिस्तान आता भारतावर सिंधू नदीचं पाणी जर रोखलं तर भारतावर हल्ला करणार असल्याचा आता इशारा देण्यात येतोय।
नक्कीच नीलम, सिंधू नदी करार हा स्थगित करण्याचा किती मोठा निर्णय होता, ऐतिहासिक निर्णय होता, हे मागच्या 10 दिवसामध्येच ज्या प्रकारे पाकिस्तानकडून विधानं येत आहेत त्यावरून स्पष्ट होतं. आणि आता तर अधिकृतरित्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर सिंधू नदीचं पाणी भारतानं खरोखरच अडवलं तर दॅट वुड बी कन्सिडर्ड एज अन ऍक्ट ऑफ वॉर. म्हणजे ही एकुलती एक कंडिशन आहे ज्या ठिकाणी भारत पाकिस्तान विरुद्ध ऑफेन्सिव्ह स्टान्स घेईल. एक प्रकारे भीती अशी आहे की भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, पण जर सिंधू नदीचं पाणी जर अडवलं तर इट विल बी कन्सिडर्ड एज अन ऍक्ट ऑफ वॉर. आणि मग त्यांनी जे वेगवेगळे विधानं केलेली आहेत की जर सिंधू मधून पाणी नाही वाहिलं तर रक्ताचे पाठ वाहतील वगैरे वगैरे, ही सगळी विधानं केलेली आहे. म्हणजे यावरून स्पष्टपणे दिसतं की पाणी अडवणं तर सोडाच, साधा डे टू डे बेसिसचा हायड्रोलॉजिकल डेटा म्हणजे भारतामधून या सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांमधून जाणारं जे पाणी पाकिस्तानमध्ये आहे त्याच्याशी संबंधित किती पाणी आम्ही सोडणार याचा डेटा जरी आम्ही पाकिस्तानला दिला नाही तरी पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती सुद्धा जी आहे आपण काही दिवस अगोदर पाहिलेली आहे. आणि यामुळे जे पाकिस्तान पूर्णतः घाबरलेला आहे. म्हणून अशा प्रकारची जी आहे इन्फ्लेमेटरी स्टेटमेंट्स ही पाकिस्तानकडून येताना आपल्याला दिसत आहेत. जी, जर आपण पाहतोय की आता चीन हा पाकिस्तानला मदत करणार आहे किंवा मदतीसाठी धावून गेलेला आहे, तर अशा वेळेस भारत आणि चीनच्या संबंधासंदर्भात काय आपण भाष्य कराल? मला वाटतं चायना जो आहे हा फक्त डिप्लोमॅटिक मोरल सपोर्टच पाकिस्तानला त्या ठिकाणी देईल. प्रत्यक्षरित्या सामरिक मदत किंवा प्रत्यक्ष बूट ऑन ग्राउंडची शक्यता खूप कमी आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आज घडीला चीनची आर्थिक परिस्थिती ही फेवर करत नाही की त्यांनी पाकिस्तानला सामरिक मदत त्या ठिकाणी करावी. ज्या प्रकारचं ट्रम्पनं टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे त्यामुळे चायनाची अर्थव्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, या टेरिफ वॉरमुळे आता चायनाच्या अर्थव्यवस्थेला जर बाहेर निघायचं असेल तर भारतासोबत जमवून घेणं, भारतासोबत बॅलन्सिंग ऍक्ट करणं हे त्याला खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतासोबत जी आहे सामोपचाराची भूमिका चायना घेताना आपल्याला दिसतोय. म्हणूनच जे आहे आता मानसरोवर यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू होतीये. बाकीच्याही चर्चा भारत आणि चायनाच्या माध्यमातून सुरू होत आहेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, चायनासाठी प्रायोरिटी जी आहे ती साऊथ चायना सी आहे, चायनासाठी प्रायोरिटी जी आहे तैवान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रितरित्या आपण पाहिल्या तर चायना पाकिस्तानला फक्त मोरल सपोर्ट देईल, डिप्लोमॅटिक सपोर्ट देईल, काही अंशी आर्थिक सपोर्ट देईल, काही अंशी शस्त्रास्त्र देईल, पण प्रत्यक्षरित्या तो युद्धात उतरणार नाही. 1971 ला सुद्धा हीच चायनाची भूमिका राहिली. पाकिस्तान वाट पाहत राहिला, चायनाने जे आहे प्रत्यक्ष मदत केलीच नाही. आणि 93,000 सैनिकांना सरेंडर होण्याची नामुष्की पाकिस्तानवर त्या ठिकाणी आली होती. 2025 मध्ये जर युद्ध झालं तर अशीच नामुष्की पाकिस्तानवर येऊ शकते. म्हणून चायना जो आहे प्रत्यक्षरित्या पाकिस्तानला सपोर्ट करेल ही शक्यता मला कमीच वाटते. जी, नक्कीच. धन्यवाद सतीशजी, आपण दिलेल्या या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.